नमस्कार, सुखमंत्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। ओल्या माडाच्या आतमध्ये नारळाच्या झाडामध्ये हंडी कशी असते आणि ती कशी काढून खायची आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे। नारळाचं जे झाड असतं ओला माड त्याला म्हणतो आम्ही, तर ते जे बाचतं झाड असतं ते केव्हा केव्हा रस्त्यामध्ये येतं किंवा कधी कधी ते घरावरती येतं। त्याच्या झावळ्या असतात, ज्या झाऊळ म्हणतात, त्या कौलांवर पडतात आणि त्यामुळे कौलं वगैरे फुटतात। नारळ पडून नारळाच्यामुळे कौलं फुटतात। तर त्याच्यामुळे काय होतं की केव्हा केव्हा नाईलाज असतो आपल्याला ते माडाचं झाड नारळाचं झाड आपल्याला तोडावं लागतं। तर ते नारळाचं झाड तोडत असताना त्याच्यामध्ये जो वरचा शेंडा आहे त्याचा अतिशय सुंदर असा उपयोग आहे आपल्याला। तो कसा काढायचा तर ते मी तुम्हाला आता सांगते। ज्या नारळाच्या भागात हंडी मिळते तो हा सेक्शन इथे दाखवण्यासाठी तुम्हाला आणलाय। हा बाचता माड आहे, म्हणजे ज्याच्यात हंडी निघते तो माड बाचता असायला हवा, ज्याला नारळ येतायत असा माड हवा। कारण हा नुसता छोटा रोपा असेल तर त्याच्यात हंडी नसते। जेव्हा त्याचं फलन होतं आणि पूर्ण त्याच्यातनं नारळ बाहेर पडायला लागतात त्यावेळेला ह्याच्यामधला गोड गाभा तयार होतो आणि तीच त्यालाच हंडी असं म्हणतात। हा जो सेक्शन मी आणलाय दाखवायला हा ऍक्च्युली आहे दुसऱ्या माडाचा, मोठा माड होता त्याचा आहे तो। हंडी काढण्यासाठी मी तो आणलाय, पण तो ऍक्च्युली कुठे निघते हंडी हे तुम्हाला समजावं म्हणून मी हा दाखवायला आणलाय। हा इथे तुम्ही बघताय की हा एवढा जो आहे इथला पूर्ण पॅच आहे मधला, तर हा शेंड्याचा पॅच आहे पूर्ण हा एवढा। बाकी कोणत्याही खालच्या माडाच्या ह्या खालच्या भागामध्ये काही हंडी निघत नाही, त्यासाठी इथे बाचता जो भाग आहे त्याच्यामधूनच ती काढायची असते। हा इथे तुम्हाला दिसतोय हा पात्यांचा भाग आहे, इथून पात्या बाहेर पडतात नारळाच्या, म्हणजे जी झावळी बाहेर पडते नारळाची त्याच्या पात्यांचा हा भाग आहे। ह्या इथूनच ते पान बाहेर पडतं। म्हणजेच हा इथला जो आतला मी तुम्हाला एवढा तुकडा दाखवलाय या पूर्ण कोवळ्या असतात आणि खाण्याजोगत्या असतात एकदम। हा जो बाहेरचा भाग आहे या हंडीचा, तर हा ह्याच्यापासून कोडे तयार होतात नारळाचे, तर हा काय वापरात येण्यासारखा भाग नाहीये। तर हा आता मी पूर्ण काढून टाकणार आहे बाहेरचा भाग, आणि जो आतमध्ये जो शिल्लक राहणार आहे ना तीच पूर्णतः हंडी असणार आहे। हा मी तुम्हाला आता काढून दाखवते इथे। हे आता मी काढलेत बोडे याचे संपूर्ण, ते बघितलेत तुम्ही। तर हे आता जे संपूर्ण हे बॅटरी सारखं एकदम निघालंय, ट्यूबलाईट सारखं थोडक्यात। तर हे जे पांढरं आहे संपूर्ण भाग ती पूर्णतः हंडी आहे। इथे बघू शकता तुम्ही की खरवसाच्या वड्या जशा असाव्या पांढऱ्या स्वच्छ त्या पद्धतीची ही हंडी निघालेली आहे, आणि ही सुंदर एकदम आणि गोड असते एकदम। हे सगळा पूर्ण भाग हा खाण्याच्या लायकीचा आहे। हा संपूर्ण भाग सुंदर लागतो आणि खाण्याच्या लायकीचा असतो पूर्ण। सुंदर लागते एकदम। लहानपणापासून आम्हाला याचा लोभ आहे भयंकर। कुठेही माड तोडला जर तर ताबडतोब प्रत्येक माणूस आपल्या हातातलं काम टाकून ही हंडी खाण्यासाठी तिथे अर्धा तास थांबू शकतो, कितीही महत्वाचं काम असलं तरी ते बाजूला सारून। कारण या हंडीची चवच तशी आहे की तिथे थांबून ती खावी आणि ताजी ताजी काढून खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे।
हे इथे बघा, ह्याला भविष्यात नारळ आले असते, ही पोय आहे एक प्रकारची, ह्यालाच पुढे जाऊन नारळ लागतात मोठी झाल्यावर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर अशाच प्रकारचे कोकणातील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी टाकणार आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे पदार्थ कोकणातले खायला मिळाले किंवा रानमेवा खायला मिळाला तर तो तुम्ही जरूर खा, तो खूपच चांगला असतो. हाच माझ्या आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे.